ठाणे मुंबईसह कर्नाटकात धुमाकूळ घालणाऱ्या 52 नंबरी सोनसाखळी चोरटे जेरबंद, कल्याण गुन्हे शाखेची कारवाई. ठाणे, मुंबई, नवी मुंबई या पोलीस आयुक्तालयासह कर्नाटक राज्यात महिला पुरुषांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याच्या साखळ्या जबरदस्तीने खेचून चोरी करणाऱ्या व बतावणी करत फसवणुकीद्वारे दागिने लंपास करणाऱ्या कल्याण आंबिवली येथील कासिम गरीबशहा इराणी 38 व मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी 32 या सराईत इराणी चोरट्यांना ठाणे शहर पोलिसांच्या कल्याण गुन्हे शाखा घटक 3 या पथकाने आंबिवली परिसरातून जेरबंद केले. त्यांच्याकडून 52 गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर 20 तर दुसऱ्यावर 14 गुन्हे दाखल करण्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांचा समांतर तपास सुरू असताना पोलीस अंमलदार प्रशांत वानखेडे व विनोद चुने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने कासिम गरीबशाह इराणी 38 व मुख्तार शेरू हुसेन उर्फ इराणी 32 यांना ताब्यात घेतले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309, 4, 3, 5 अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण आणि थेट कर्नाटकात केलेले 52 गुन्हे उघडकीस आले. त्यांच्या ताब्यातून 30,06,750 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्या दोघांना येत्या 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहे. कासिमवर 20, मुख्तार यांच्यावर 14 गुन्हे दाखल. कासिम याच्यावर ठाणे, नवी मुंबई, पुणे, अहमदनगर, अकोला, रायगड या ठिकाणी 20 गुन्हे दाखल झाले आहेत. तर मुख्तार याच्यावर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कोळसेवाडी, मानपाडा, MFC, नौपाडा, कळवा, वर्तकनगर, मुंब्रा या पोलीस ठाण्यात 14 गुन्हे दाखल आहेत. वाडी येथे जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती. त्या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न झाले. एक कासिम इराणी आणि मुख्तार इराणी. कासिम इराणी हा राहणारा अहिल्यानगर श्रीरामपूर इथला आहे आणि मुख्तार इराणी हा राहणारा आंबिवली कल्याण इथला आहे. हे 2 आरोपी निष्पन्न झाले. त्या आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून एकूण 52 सोनसाखळी चोरीचे, बतावणीचे किंवा पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करण्याचे असे एकूण 52 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींनी ठाणे, नवी मुंबई, मुंबई तसेच कर्नाटक आणि इतर ठिकाणी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये. त्याचबरोबर या आरोपींना उद्या 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. कासिम इराणी याच्यावर यापूर्वी 20 गुन्हे दाखल आहेत. तर मुख्तार इराणी याच्यावर यापूर्वी 14 सोनसाखळी चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिकचा तपास करत आहे. अजून आरोपी असण्याची शक्यता आहे. अजून आरोपी असण्याची देखील शक्यता आहे, कारण या आरोपींनी ज्या पद्धतीने गुन्हे केलेले आहेत, त्यांनी हा चोरीचा माल कोणाला विकलेला आहे किंवा अजून याच्यामध्ये कोण त्यांचे साथीदार आहेत का, त्या अनुषंगाने देखील अधिक तपास आम्ही. आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी कासिम इराणी याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, फसवणूक, बतावणी असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. तर कासिम इराणी याच्यावर या पद्धतीचे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत.